अमरावती जिल्ह्यामध्ये उद्या शनिवारी 6 मार्चपासून काय रियायत आपण देतो आहेत। मागचे 2 आठवड्यापासून जे लॉकडाऊन या जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याचा आणि जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आता लोक फॉलो करते आहेत त्याचा चांगले परिणाम दिसून येत आहे। आणि उद्यापासून आपण सर्व स्थापना हे सकाळी 9 ते 4 पर्यंत हे उघडे राहतील। याशिवाय अजून काय रियायत आपण देतो आहेत, पण याच्या सोबतच जे नो मास्क नो सर्व्हिस, नो मास्क नो एंट्री अशा प्रकारचं जे मोहीम इकडचे सर्व व्यापारी असोसिएशननी पुढेकार घेऊन आम्हाला सुचवलेले आहेत त्याचा इम्प्लिमेंट करण्यासाठी या रियायतसोबत आपण त्याच्यामध्ये आग्रह धरतो आहे। आणि जे लोकांचं या उघडण्यामध्ये किंवा याच्या सुचारू आपल्याला करण्यामध्ये आणि कुठेतरी संक्रमण थांबवण्यामध्ये सुझाव जे होते ते सगळ्याचे आपण अंतर्भूत केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की जे 2 आठवड्यापासून लोकांनी श्वशिस्त आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे फॉलो केलेले आहेत ते ये रियायतसोबत सुद्धा ते फॉलो करणार आहेत। आणि लवकरच अमरावतीला जे संक्रमणची स्थिती आहे ते आटोक्यात आणण्यासाठी सर्वांचाच याच्यामध्ये आम्हाला मदत भेटणार आहे। 9 ते 4 पर्यंत सर्व स्थापना उद्यापासून अलाउड आपण करतो आहेत, पण त्याच्यामध्ये विशेषतः कोणते प्रकारचं सोशल डिस्टन्सिंगचं किंवा मास्क फॉलो नाही केलं किंवा अजून जे गाईडलाईन्स त्यांनीच ठरवलेली आहेत त्याचं पालन नाही केल्यास तर दंड त्याच्यामध्ये लावण्यात येतील। विशेष 30 पथक आपण या वीकसाठी नेमतो आहेत जेणेकरून कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे फॉलो करण्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचता येतील। मी सर्व नागरिकांना सर्व लोकांना आवर्जून आवाहन करू इच्छितो की परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं लॉकडाऊनची स्थिती उद्भवू नये त्यासाठी सर्वांनीच कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर मास्क लावणे, डिस्टन्सिंग ठेवणे आणि सॅनिटेशन करणे याचं पालन करावं। आणि सर्व ठिकाणी आपलं अति आवश्यक कामाशिवाय आपण बाहेरून टाळावं। आणि ज्या ठिकाणी जे आस्थापना उघडते आहेत त्या ठिकाणी गर्दी न करता शिस्ताचं पालन करून आपल्याला आपले काम करून घ्यावं। या काळात सर्व स्कूल्स ते बंद राहणार आहेत, कॉलेज बंद राहणार आहेत, जे आमचे नाट्यगृह आहेत, मनोरंजनगृह आहेत हे सगळे बंद राहणार आहेत। सर्व प्रकारचे क्लासेस हे सगळे गोष्टी याच्यामध्ये बंद राहणार आहेत। कोणते प्रकारचे राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक आयोजनाला याच्यामध्ये प्रतिबंध करण्यात येत आहे। लग्न समारंभसुद्धा घरगुती करावं आणि त्याच्यामध्ये आपण 20 लोकांची सध्या मर्यादा टाकतो आहे। आम्हाला विश्वास आहे की पुढील भविष्यात सर्व लोक याचं पालन करतील आणि जसं जसं आपले संक्रमणाचा दर कमी होतील त्याप्रमाणे आपण पुढील निर्णय घेऊ।